देशाचे नेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या संसदीय कारकिर्दीला 60 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल व राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री दिवंगत माननीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ श्री निलेश लंके प्रतिष्ठान व आपला मावळा आयोजित महाआरोग्य यज्ञ सोहळा 2026 मोफत आरोग्य शिबिर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय टोपे साहेब, ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला असे माझे संसदेतील सहकारी मित्र खासदार निलेशजी लंके, या कार्यक्रमासाठी उपस्थित ॲडव्होकेट संदीप वरपे, सीताराम भाऊ काकडे, बाबासाहेब तरटे, हरिदास शिर्के, डॉक्टर किरण कुमार जाधव, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक लंके गुरुजी, आदरणीय राणीताई लंके, या नगरीच्या नगराध्यक्ष डॉक्टर कावरे मॅडम, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, आपला मावळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, आरोग्य शिबिरामध्ये सहभागी झालेले सर्वच हॉस्पिटलचे सन्माननीय डॉक्टर, MSMEचे प्रशिक्षण देणारे सर्व अधिकारी, आरोग्य शिबिरासाठी उपस्थित सर्व बंधू भगिनी, मी काही फार बोलणार नाही कारण कार्यक्रमाला उशीर झाला आहे आणि कार्यक्रम ज्या हेतूने आपण आयोजित केला आहे त्याचा हेतू खऱ्या अर्थानं सफल झाला पाहिजे। त्यापेक्षा मनोगत व्यक्त करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीला सुरुवात झाली पाहिजे। मी सर्वप्रथम आज जागतिक महिला दिन आहे, या महिला दिनाच्या सर्वच महिला भगिनींना खूप खूप शुभेच्छा देतो, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला सर्वांना काम करण्याची संधी मिळाली। असे आदरणीय पवार साहेबांनी या महाराष्ट्रासाठी, या देशासाठी खूप केलं। विशेषतः महिलांच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर महिलांना खऱ्या अर्थानं सन्मान देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी केलं। कारण मुख्यमंत्री असताना 33% आरक्षण महिला भगिनींना दिलं, त्यानंतर त्यांच्याच विचाराचं सरकार असणाऱ्या राज्य सरकारने 50% आरक्षण महिलांना दिलं। आदरणीय सुप्रियाताई या सातत्याने त्यांनी महिला भगिनींच्या उन्नतीसाठी यशस्वीने अभियानाच्या माध्यमातून खूप काम केलं आणि आपण बघतोय की महिला सक्षम झाल्या पाहिजे, महिलांचं सबलीकरण करण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न ही सगळीच मंडळी करताय आणि म्हणून महिलांच्या समोर नतमस्तक होण्याचा हा दिवस आहे असं मला वाटतं। आज त्याचे औचित्य साधून हा महाआरोग्य यज्ञ या ठिकाणी संपन्न होतोय। आज आपल्याला ज्यांच्या हस्ते उद्घाटन किंवा प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी राजेशजी टोपे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित आहे। आपण सगळ्यांनी बघितलं की करोनाच्या भीषण कालावधीमध्ये म्हणजे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता महाराष्ट्रावरलं हे संकट थोपवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ज्यांनी अहोरात्र या महाराष्ट्राला वाचवण्याचं काम केलं असे टोपे साहेब, की त्यांनी म्हणजे एका बाजूला आई आजारी होत्या, आईचं निधन झालं, परंतु हे दुःख बाजूला ठेवून महाराष्ट्रावरती प्रचंड संकट त्या काळामध्ये आलेलं होतं। म्हणजे 1 लाख मृत्युमुखी जर त्या काळामध्ये पूर्ण देशामध्ये पडत होते आणि त्यावेळेस महाराष्ट्रातली संख्या ही 50,000च्या आसपास होती, परंतु या महाराष्ट्रावरचं संकट घालवण्याचं काम त्यांनी खूप हिमतीने केलं। म्हणजे आरोग्यमंत्री कसा असावा तर तो राजेशजी टोपे साहेबांसारखा असावा, हे देशाला त्यांनी आदर्श घालून दिला, अशा प्रकारचं काम त्यांनी केलं। अगदी त्यांच्याच खांद्याला खांदा लावून ज्यांना आपण आमदार केलं होतं, की आपली आमदारकी किंवा म्हणजे आपण सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे, आपल्या परिसरातील लोकांवरती करोनाचं महासंकट आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये पहिलं कोविड सेंटर 1000 बेडचं ज्यांनी स्थापन केलं आणि नुसतं स्थापन केलं नाही तर 24 तास लोकांमध्ये राहून, मला वाटतं त्यावेळेस 3 ते 4 महिने घरीसुद्धा गेले नाही, आणि अशा पद्धतीचं काम ज्यांनी केलं असे खासदार निलेश लंके, म्हणजे आज जरी खासदार आहे परंतु त्या काळामध्ये आमदार कसा असावा तर हे संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला दाखवून देण्याचं काम खासदार निलेश लंकेंनी केलं आहे। बोलण्यासारखं खूप आहे। मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं की हे जे आरोग्य शिबिर होतं आहे हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने
अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आपल्याकडे किती पैसा आहे, किती प्रतिष्ठा आहे, किती पद आहे, पण जर तुमच्याकडे नीट आरोग्य नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. आणि म्हणून ही एक आरोग्य तपासणी आपल्या बांधवांची व्हावी. म्हणजे त्यांनी, मी ते बघतो संसदेमध्ये असताना ते मला म्हणतात मार्गदर्शक आहे, परंतु आमचे लोकनेते तुम्हीच आहे, मी काय फक्त तुम्हाला मदत करायचं काम करतो. म्हणजे एखाद्या मंत्र्याकडे गेलो तर ते हसत हसत म्हणतात मी यांचा पी ए, म्हणजे मला पुढं करतात आणि म्हणतात हा मी यांचा पी ए. म्हणजे एखाद्या मंत्र्याकडे जायचं असेल तर शेवटी आम्ही घाबरतो. म्हणजे घाबरायचं काही हे नाही, आम्ही बरोबर राहिलो की ते म्हणतात काही घाबरायचं नाही, काय रे लगेच सुरू करतात ते. बाई तो तिकडे त्याला समजा का, म्हणजे आपण म्हणतो अहो ते हिंदीत बोलावं लागेल आपल्याला, पण तिकडे ते मराठीत काय रे लगेच बोलतात आणि सुरुवात करून देतात. म्हणजे खूप धडाडीने, म्हणजे मी तर बघतो की त्या ठिकाणी दिल्लीला असताना हा माणूस म्हणजे हातामध्ये PM केअरचे प्रकरणं असतील किंवा वेगवेगळे प्रकरणं असतील, म्हणजे सातत्याने आपल्या मतदारसंघाची कामं कशी होतील या दृष्टीने सारखी धडपड त्यांची चालू असते. म्हणजे खरंच मी म्हणेन की आदरणीय पवार साहेबांनी खूप चांगला नेता, म्हणजे खासदार कसा असावा, म्हणजे त्याचं उत्तम उदाहरण जर महाराष्ट्रामध्ये जर असेल तर ते निलेश लंकेंच्या रूपाने आहे. आणि आज शिक्षणाच्या बाबतीमध्ये, आरोग्याच्या बाबतीमध्ये किंवा कोणतंच क्षेत्र, म्हणजे ते काय करत नाही असं जर म्हणजे आपल्याला विचारावं लागेल, काय करत नाही, कशामध्ये तुम्ही काम करत नाही. म्हणजे शिक्षणाच्या बाबतीमध्ये, आरोग्याच्या बाबतीमध्ये, म्हणजे जिथे गरज पडेल तिथे निलेश लंके हजर राहतात. याचं म्हणजे मी स्वतः बघतोय की लहान असेल, मोठा असेल, कोणी ओळखीचा असो नसो, त्याला निलेश लंके सहाय्य करण्याचं काम करतात. आणि म्हणून अशा नेत्याच्या पाठीमागे उभं राहणं, त्यांना ताकद देणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यांचं कार्य हे नक्कीच आम्हाला सगळ्यांना सातत्याने प्रेरणा देत राहतं. एवढंच या निमित्ताने बोलतो. या शिबिराचा आपण लाभ घेऊन आपलं आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी नक्कीच याचा उपयोग होईल असं मला वाटतं. आज या कार्यक्रमाला मलाही बोलवलं, माझाही सन्मान केला, त्याबद्दल मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.